मी एडू मराठी आयोजित स्पर्धेत सहभागी होत आहे. आज मी तुमच्यासमोर माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या विषयावर माझे विचार मांडणार आहे. महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि महान व्यक्तींची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने हा महाराष्ट्र घडला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भूमीला न्याय, समानता आणि शिक्षणाचा मार्ग दाखवलेला आहे. पण आज आपण विचार केला तर हा महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील आहे का? माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र असा असेल जिथे प्रत्येकाला शिक्षण मिळेल. कोणताही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गाव असो किंवा शहर, सर्वत्र चांगल्या शाळा आणि सुविधा असतील. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात शेतकरी आनंदी असेल, त्याला त्याच्या कष्टाचे योग्य मोबदला मिळेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात बेरोजगारी नसेल, प्रत्येक युवकाला त्याच्या कौशल्यानुसार रोजगार मिळेल. महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर पोहोचेल. युवकाला त्याच्या कौशल्यानुसार रोजगार मिळेल. महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर पोहोचेल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात स्वच्छ आणि हिरवगार असेल. सर्वजण झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश पाळतील. प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण सुरक्षित राहील. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात स्त्रियांना सन्मान आणि सुरक्षितता मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात सर्व धर्म, जाती आणि भाषा यांच्यात एकता असेल. एकीचे बळ तुटे ना कधीच हा विचार प्रत्येकाच्या मनात असेल. चला आपण सर्व मिळून एक सुंदर आदर्श महाराष्ट्र घडूया. धन्यवाद.